मित्रांनो, ही आहे आपल्या बुटले महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाची हर घर तिरंगा रॅली आणि ही रॅली काढत असताना स्लो मोशनमध्ये घेतलेली शूटिंग आहे। मॅडम मुलींना सूचना देताना, चव्हाण मॅडम सूचना देताना की कशा पद्धतीनं लाईन करायचं आहे हे बोर्ड घेताना, आणि हे आमचे सर्व स्टुडंट आणि या सर्व रॅलीची धुरा सांभाळणारे आपले क्रीडा शिक्षक राठोड सर। आणि हे स्लो मोशनमध्ये ज्या वेळेला रॅली आपली जुन्या पेट्रोल पंपाच्या समोर निघली त्यावेळेला आपले या रॅलीमध्ये एन्जॉय करताना विद्यार्थी नारे देताना व या रॅलीमध्ये मित्रांनो शूटिंग करायला म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरची आज आपली ही लाईन लागली होती। दिग्रसमधील अभूतपूर्व ही आपली निघालेली मिरवणूक आणि याच्यामध्ये तिरंगा रॅलीमध्ये विद्यार्थी नारे देताना व एन्जॉय करताना आपल्याला दिसत आहे। आणि या आजच्या म्हणजे पाऊस थोडा सकाळी होता, असं वाटत होतं की आपली तिरंगा रॅली होणार की नाही, परंतु नंतर मित्रांनो सक्सेस झाली। या ठिकाणी आपण राधाकृष्ण हा जो पॉईंट आहे पोलीस स्टेशनला लागून तिथपर्यंत आलेला आहे। आणि इथे मग आता या स्लो मोशनमध्ये ही सगळी आपली शूटिंग घेतलेली आहे। आपण बघू शकतो की सर्व हे बाईकवाले पण दादा आपल्याला या ठिकाणी ओळखतात, ते पण त्यांनी नमस्कार घातला आणि सर्व विद्यार्थी या रॅलीमध्ये वेगवेगळ्या घोषणा देताना आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज थोडा पाऊस जरी असला तरी सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या तिरंगा रॅलीचा हा योग्य तो आपला या ठिकाणी सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे। आपले देशपांडे सर आणि राऊतिया सर हे देखील आपल्या रॅलीमध्ये सहभागी आहेत। आणि एकंदरीत पूर्ण शूटिंग यामध्ये आपण इथे घेऊ नाही शकत आहे, कारण की रॅलीच एवढी मोठी आहे मित्रांनो, अभूतपूर्व रॅली। आपण बघू शकतो की मुलं अर्धे समोर पण आहेत, मुली समोर आहेत। हे आपण मुलाची शूटिंग घेत आहे आणि या ठिकाणी आपण या सर्व परिस्थितीमध्ये जी आहे तर ही शूटिंग आपण घेण्याचा प्रयत्न केला। आणि खरोखरच ही दिग्रजच्या म्हणजे बुटले महाविद्यालयाची जी रॅली आहे मित्रांनो, अतिशय शिस्तबद्ध आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। आणि सर्व विद्यार्थी आपले हे बघा या ठिकाणी रॅलीमध्ये एन्जॉय करताना, कारण वातावरण छान होतं पाऊस उघडल्यानंतर। हे सर्व 11वी आर्टचे विद्यार्थी या ठिकाणी 11वी आर्ट, कॉमर्स, सायन्स तसेच 12वी आर्ट, कॉमर्स, सायन्स विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सर्व या ठिकाणी सहभाग घेतला। ही आपली रॅलीची सुरुवात महाविद्यालयातून विद्यार्थी लाईनमध्ये शिस्तबद्ध या ठिकाणी सर्व जे प्राध्यापक वृंद आहेत ते व्यवस्थित लाईनमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना कारण की एक लाईनमध्ये चालणे व 2-2च्या लाईन कराव्या लागतात, कारण समोर आपल्याला ट्रॅफिक पण मित्रांनो खूप लागतं आहे। आणि या माध्यमातून जे आहे तर हे स्लो मोशनमध्ये शूटिंग आहे। आणि आपण पाहतो की इथनं जे आहे तर 600 ते 700 विद्यार्थी असल्यामुळं ही रॅली म्हणजे 1 ते 1.25 किलोमीटर एवढं डिस्टन्स या रॅलीचं असणार आहे। आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आता या ठिकाणून बाहेर व्यवस्थित सर्व जे शिक्षक वृंद आहेत ते विद्यार्थ्यांना की आपण कशा पद्धतीनं चालायचं आहे तर ह्या सगळ्या सूचना विद्यार्थ्यांना स्टार्टिंगला द्यावं लागतात, कारण की सर्व त्या रॅलीमध्ये कंट्रोल करावं लागतं विद्यार्थ्यांना व तसंच ट्रॅफिकमध्ये देखील आपल्याला थोडं व्यवस्थित मुलांना समजावून सांगावं लागतं। तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आज विद्यार्थी रॅलीमध्ये सहभाग घेत आहेत। आणि खंडारे सर हे देखील विद्यार्थ्यांना सूचना देताना की आपण 2-2च्या लाईन करायच्या व कुठले स्लोगन घोषणा द्यायच्या, तर हे सगळं मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना करताना खंडारे सर। आर्ट, कॉमर्स, सायन्स या सर्व शाखेचे विद्यार्थी या रॅलीमध्ये आज सहभागी झालेत। आणि सर्व व्यवस्थित म्हणजे झेंडे देखील ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती न देता एक व्यवस्थित त्याचं नियोजन करून सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या नियोजनानुसार साधारणतः 50-50 ते 100 फुटामध्ये हे आपण जे आहे तिरंगा विद्यार्थ्यांच्या हाती या ठिकाणी दिलेला आहे। आणि आजची ही रॅली मित्रांनो दिग्रसमधील अभूतपूर्व रॅली होणार आहे, कारण की कनिष्ठ महाविद्यालयाचेच विद्यार्थी आज या रॅलीमध्ये सहभागी झाले। तिकडून मोहनाबाईची पण रॅली आली होती, पण आपली कॉलेजची संख्या जास्त असल्यामुळं ही रॅली आज 1 ते 1.25 किलोमीटर एवढं डिस्टन्स आपल्या या रॅलीचं राहणार आहे।
तर आता इथनं विद्यार्थी पण आपले रांगेमध्ये लागत आहेत. सर त्यांना पण सूचना करताना, कारण समोर आपण विद्यार्थिनींची लाईन घेतली आणि त्यानंतर मग आता आपले विद्यार्थी पण यामध्ये लाईनमध्ये जाताना आपल्याला इथे व्यवस्थित रांगेमध्ये लागताना दिसत आहे. 1 2 2 4 रांगा या ठिकाणी आपण या तिरंगा रॅलीमध्ये करून घेतल्यात. एकूण सर्व 9-10 जेवढाही आपला 10-15 लोकांचा स्टाफ आहे ते सर्व स्टाफ या आजच्या रॅलीमध्ये व्यवस्थित सहभाग घेऊन विद्यार्थी सोळंके सर असेल, खंडारे सर असतील, जोगिया सर असेल, खिराडे सर, तर या सर्वांनी आज या रॅलीकरिता प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे. आणि विद्यार्थी ही स्लोमध्ये शूटिंग असल्याकारणास्तव आपल्याला ही स्लो मोशनमध्ये मित्रांनो आज घेतलेली आहे. आणि बघू शकतो आपण की आता समोर जी लाईन आपली गेली आहे आणि विद्यार्थी मागे आता सध्या म्हणजे या लाईनमध्ये जॉईंट होत आहेत. आणि आता सध्या मित्रांनो इथं फोटो सेशन केल्यानंतर आपली रॅलीला आता इथून सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी नारे पण देत आहेत. आणि ही आपली आता जी आहे तर ही रॅली आता आपल्या जुन्या पेट्रोल पंपापर्यंत मित्रांनो आलेली आहे. साधारणतः 150 ते 200 जे विद्यार्थी समोर जे आपले बांधव आहेत, विद्यार्थिनी आहेत, ह्या सकाळी नाश्ता करून नसला तरी देखील देशभक्तीपर आपले नारे ह्या देत आहेत. आणि यामध्ये आपण बघू शकता की रॅली मित्रांनो आता समोर जेवढे विद्यार्थी गेलेत तेवढेच आपल्याला मागे असलेले दिसत आहे. खिराडे सर देखील यामध्ये आपलं नियोजन करताना, त्यामागे देशपांडे सर आहेत. आणि आता इथून विद्यार्थी आपले सुरू झालेले आहे. सोबत मी पण विद्यार्थी म्हणत होते सर आमच्यासोबत पण थोडं तुम्ही सोबत या शूटिंग घ्या. तर ही मित्रांनो दिग्रसमधील आमची अभूतपूर्व रॅली आज या ठिकाणी आता जे आहे तर ही शिवाजी चौकाकडं आता इथनं आपण जात आहोत. तर हे विद्यार्थी थोडं ट्रॅफिक मुळं थोड्या जोराने धावत आहेत. आणि तिकडून मग मित्रांनो रिटर्न येताना बाकी आपले विद्यार्थी म्हणले की सर आमच्यासोबतही तुम्ही थोडं या. आणि हे जोशामध्ये आलेले आपले विद्यार्थी देशभक्तीपर नारे देत आहेत. सर्व आर्ट, कॉमर्स, सायन्सचे सर्व आपली रॅली आज ही अभूतपूर्व झाली, सक्सेस झाली. आणि सर्व यामध्ये खंडारे सर, चौधरी सर, विपुल चौधरी सर व मी स्वतः आता आपण कॉलेजच्या दिशेने रिटर्न जात आहोत. गेस्ट हाऊस बसला हा एरिया आहे मित्रांनो. आता रॅली आपली परत जात आहे. आणि विद्यार्थी आपले आज थकले नाहीत. नारे दिलेत त्यांनी भरपूर, परंतु देशभक्ती पायी ते थकले नाहीत. आजही आता पाहतो आपण की विद्यार्थी नारे हे देतच आहेत. मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वर्षीच अशीच आपली तिरंगा रॅली घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.